हाय गाईज, गुड आफ्टरनून. सो बघा, आजच्या डेटला जर बघितलं तर लमसम 12 तारीख आहे आणि 1:19 झाले. बँक निफ्टी जो आहे तो एकदम जोरदार पडला आहे आणि चांगली मुवमेंट आपण इकडे बघू शकतो, बघायला भेटली आजच्या डेटला. सो ॲव्हरेज मी वेबिनारमध्ये पण कम्प्लिटली सांगत असतो, आत्ताही तिकडे तुम्हाला मी सांगतोय. छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही क्लिअरली समजून घेताय तर तुम्हाला मी जे काय सांगतो ते कळेल. ओके, सो तुम्ही जर ट्रेडिंगमध्ये जर लाईफ टाईमसाठी उतरायचा प्रयत्न करताय तर नेमकं कन्सेप्ट अंडरस्टँडिंग आपल्याला गरजेचं आहे. आणि हे जर कन्सेप्ट अंडरस्टँडिंग जर आपण केलं तर तुम्हाला प्रॉफिटेबल चान्सेस जास्त असतील. ओके, सो तुम्ही जर काहीच समजून घ्यायला तयार नाही आहे तर तुम्हाला प्रॉफिट नाही बनणार मित्रांनो. ओके, सो बघा, आजच्या डेटची मुवमेंट तुम्हाला दाखवते. प्लस मी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तर याच्यामध्ये मी दररोजच्या दररोज काही फ्रीच्या ट्रेडिंग लेवल तुम्हाला मी इकडे सजेस्ट करत असतो. ह्या लेवल जर तुम्ही बघितल्या तर 90-95 येऊन 100% मॅच करतात आणि त्या लेवलला नक्कीच काहीतरी तुम्हाला आउटपुट बघायला भेटेल. ओके, सो माझा मेनली टॉपिक असेल ॲटोमेशन ट्रेडिंग आणि ॲटोमेशन ट्रेडिंगच्या माध्यमातून प्रॉफिट करणं, हा एक माझा मेन उद्देश असणार आहे. ओके, सो बघा, आता एक ॲप जे आहे आपलं, हे जे स्ट्रॅटर्जी आहे तर कशा काम करता येते हे तुम्हाला मी दाखवतो. आता बघा, याच्यामध्ये खास करून जो बँक ट्रेंड आहे बँक निफ्टीचा, त्याच्यामध्ये आजच्या रेटला एक लमसम 5-5.5 हजार रुपयाचा प्रॉफिट इथं आपल्याला चालू आहे. ओके, तर हा मॉर्निंगला सकाळपासून ट्रेड चाललेला आहे आणि इव्हन तुम्ही जर बघितलं तर 7वा ट्रेड आहे. याच्यामध्ये काही ट्रेड लॉसमध्ये पण आहे, निगेटिव्ह प्लस मायनस चालू असतं. पण ॲव्हरेज तुम्ही जर बघितलं तर मागच्या एक 10-12 दिवसाचा ट्रेड रेकॉर्ड आहे माझ्याकडे. तर तुम्ही जर बघता इकडे तर याच्यामध्ये 23 तारखेपासून तर आत्तापर्यंत टोटली जो पण आपण प्रॉफिट केला आहे तर याच्यामध्ये ॲव्हरेज आपण जर पकडलं तर एक 10,000 रुपयाचा प्रॉफिट आपण इथे केला आहे. आणि ह्या पूर्ण स्ट्रॅटर्जीसाठी कमीत कमी जे कॅपिटल रिक्वायरमेंट आहे आपल्याला ते 15,000 ते 20,000 रुपयाचं आहे. आता त्याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट असा आहे की याच्यामध्ये लॉसेसचा आपण एक स्टॉप लॉस जो कन्सिडर केला आहे तर तो आहे 2,000 रुपयाचा, सॉरी 2,100 रुपयाचा. म्हणजे लॉस जर झाला तर 2,100 रुपयाच्या वरती लॉस होणार नाही. आणि जर प्रॉफिट होतोय तर प्रॉफिट आपल्याला अनलिमिटेड असेल, म्हणजे ते 2,000, 5,000, 10,000. आता आजच्या डेटला जर मार्केट खूपच खालच्या बाजूला अप डाऊनला साईडला जर मुवमेंट दिली तर खूप मोठा प्रॉफिट तिकडे आपल्याला बघायला भेटेल. ओके, सो ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी जेव्हा आपण समजून घेऊ ना तर तेव्हा खूप मोठं प्रॉफिटेबल चान्सेस आपल्याला तिकडे वाढणार आहे. सो नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि इव्हन याच्या अगोदर तुम्हाला ज्या आपण स्ट्रॅटर्जी दिल्या आहे तर त्या व्हेरीफाय, म्हणजे आपल्या तुम्ही कंटिन्युअसली कॉर्डिनेशनमध्ये राहत चला. ओके, सो निफ्टी ट्रेंड हा एक स्ट्रॅटर्जी परफेक्ट आहे आणि दुसरी बँक ट्रेंड ही एक स्ट्रॅटर्जी परफेक्ट आहे. याच्या अगोदर तुम्हाला जर स्ट्रॅटर्जी दिली असतील तर त्या नक्कीच तुम्ही अवॉइड करा. ह्या नवीन स्ट्रॅटर्जी तुम्हाला मी दिल्या आहे तर त्या अपडेट करून घ्या. तुमच्याकडे नसतील तर नक्कीच या सगळ्या गोष्टी समजून घेण्याच्यावर वर्किंग करा. छान आणि बेस्ट रिझल्ट आहे. आता एक जनरल सिच्युएशन अजून एक सांगायला मला आवडेल की बँक निफ्टीचं तर एक इंडेक्स जे आहे हे मेन इंडेक्स आहे. तर याच्यावरती ऑलमोस्ट आपण 22 दिवस जर मार्केट पकडलं तर एक 5-6 दिवस वगळता ॲव्हरेज आपण पकडलं तर एक चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट जे आहे तर ते आपल्याला तिकडे बघायला भेटते. आणि जेव्हा मार्केटमध्ये रॅली येते तर ती रॅलीच आपल्याला कॅप्चर करायची आहे. तर त्यामुळे मार्केटमध्ये सस्टेनिंग वर्किंगसाठी स्टॉप लॉस मॅन्डेटरी आहे. 2,000 रुपयाची रिस्क आपण पर डेला घेणार आहे. प्रॉफिट आपण अनलिमिटेड ठेवला आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं ओव्हरऑल सिच्युएशन जर बघितलं तर 20,000 40,000 पण आपण प्रॉफिट अर्निंग करू शकतो. या सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही समजून घ्या मित्रांनो आणि नक्कीच माझ्यासोबत काम करा, प्रॉफिटेबल राहाल. थँक्यू, वेलकम.